नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. पेन्शनधारकांसाठी हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याची मोठी सुविधा. पेन्शनधारकांना मोठा दिलासा. तर 78 लाखाहून अधिक पेन्शनधारकांना दिलासा देत नियमामध्ये अनेक बदल जाहीर. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. पेन्शनधारकांना एक आनंदाची बातमी आणि मोठी अपडेट समोर येत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या खातेदारांना सुलभ आणि सोपी प्रक्रिया प्रदान करण्यासाठी अनेक नियम बदलले असून आता या दरम्यान पेन्शनधारकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे. EPFOने ऑनलाईन आपल्या हयातीत असल्याचा प्रमाण तंत्रज्ञानाच्या मदतीने आता पेन्शनधारकांसाठी हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा केलेली आहे. पेन्शनधारकांसाठी ही एक मोठी अपडेट असून 78 लाखाहून अधिक पेन्शनधारकांना दिलासा देत नियमामध्ये अनेक मोठे बदल केले आहे. ज्यापैकी एक म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजे DLC सर्टिफिकेटचे आहे. EPFOने बायोमेट्रिक आधारित DLC जमा करण्याची सुविधा देते, ज्यासाठी पेन्शनधारकाला कोणत्याही बँक, पोस्ट ऑफिस किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्याची आता गरज नाही, तर जीवन प्रमाणपत्र दरवर्षी घरी बसूनही सादर केले जाऊ शकते. डिजिटल लाईफ सर्टिफिकेटने पेन्शनधारकांना बँकेची शाखा किंवा पोस्टाच्या पायरी चढण्यापासून एक मोठा दिलासा दिला असून आता जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे महत्त्वाचे काम घरबसल्या आता फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने करणे शक्य झाले आहे. निवृत्तीवेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करताना येणाऱ्या विविध समस्या आणि सततच्या तक्रारीमुळे पेन्शनधारकांसाठी ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे. वृद्ध निवृत्तीवेतनधारकांना येणाऱ्या समस्येमुळे आणि UIDAIने फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी विकसित केली, ज्याच्या मदतीने आता निवृत्तीवेतनधारक स्मार्टफोनवरून घरबसल्या जीवन प्रमाणपत्र सादर करू शकणार आहेत. या टेक्नॉलॉजीमध्ये फेशियल स्कॅनद्वारे आता पेन्शनधारकांची लगेच ओळख पटवली जाणार आहे. अशा प्रकारे EPFOने पेन्शनधारक घरबसल्या कोणत्याही अडचणीशिवाय डिजिटल जीवन प्रमाणपत्र आता जमा करू शकणार आहे आणि वेळेवर त्यांना पेन्शनही मिळणार आहे.